उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, शेवा कोळीवाडा व नवीन शेवे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आलाय। JNPA प्रकल्पासाठी स्थानिकांनी जमीन, घरे देऊन आपली पारंपरिक उपजीविकेवर परिणाम सहन करूनही पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पूर्णत्वास न गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे आता आश्वासन नको, निर्णायक निर्णय हवा अशा आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी आंदोलनाची घोषणा केली। नवीन शेवा व शेवा कोळीवाडा, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता श्री शांतेश्वर मंदिर नवीन शेवा येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी सकाळी 8 वाजल्यापासून JNPA प्रशासन भवन समोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बैठक प्रसंगी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, सरपंच सोनल घरत, नवीन शेवा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण म्हात्रे, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा घरत, सल्लागार बाळकृष्ण पाटील, शाखा प्रमुख शैलेश भोईर, सल्लागार पंडित घरत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कळमाकर घरत, शिवसेनेचे गणेश म्हात्रे, ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा अध्यक्ष सुरेश कोळी, खजिनदार नितीन कोळी, माजी सरपंच परमानंद कोळी, सामाजिक कार्यकर्ते हरेश कोळी, नवीन शेवा ग्राम सुधारणा मंडळाचे सल्लागार हेमंत म्हात्रे, एकनाथ घरत, नवीन श्वेत शेवा व हनुमान कोळीवाडा गावचे प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते। सदर महत्त्वाच्या बैठकीत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, नवीन शेवा ग्रामपंचायत सरपंच सोनल घरत, नवीन शेवा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, भाजपचे चंद्रकांत घरत, सल्लागार पंडित घरत, शेवा कोळीवाडा, हनुमान कोळीवाडा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी, माजी सरपंच परमानंद कोळी आदी पदाधिकारी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। आज इथे एक महत्त्वाची मीटिंग संपन्न झाली नवीन सेवा आणि हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासंदर्भात। काय सांगाल या मीटिंग विषयी आणि काय नेमकं निष्पन्न झालं? सर्वप्रथम नवीन सेवा आणि हनुमान कोळीवाडा हे दोन्ही गावं एकच आहेत आणि आम्ही खरे म्हटलं तर दोन्ही गावाचे नागरिक आम्ही भाऊ म्हणून आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। जे 40 वर्षापूर्वीपासून शासन आमचे खऱ्या अर्थानं जी काय फसवणूक करतो ती फसवणूक होतोय, त्यासाठी गाव कोणी एकत्र आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी आज या ठिकाणी ग्रामस्थांना अक्कल आलेली आहे की शासनाला जर आपल्याला शासन देत नसेल तर शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवण्याचं काम आज या दोन्ही ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही 15 ऑगस्टला या ठिकाणी निदर्शन उपोषण करणार आहोत। तोपर्यंत शासनाने जर आमची बैठक लावून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जर त्याने आमच्या मागण्या मान्य केल्या तर नक्कीच चांगलं होईल। पण आजची परिस्थिती बघितली तर शासन हा चक्क खोटारडा, जे JR काढले ते JR लपवतात आणि नवीन JR काढून आमची फसवणूक करतात। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर प्रत्येक वेळी आपला न्याय मिळत असतो। तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी राजकीय आपल्या बाजूला ठेवून सर्व आम्ही एकत्र आहोत। या ठिकाणी शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, अजून जे काय पक्ष असतील ते सगळे पक्ष आहेत। पण या सर्व पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मनात निर्धार केलेला आहे की आपण ही लढाई जिंकण्यापर्यंत लढायची। एसपराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे, उरण।